अध्याय 36 श्री गणेशाय नम. जय जयाजी भक्ततारका, मम पूर्वजा ज्ञानारका, नरहरिनामे पुण्यश्लोका. पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी कथन. रेवणनाथा ते अत्रिनंदन, वर चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला असे. केला तरी प्रतापवंत, परिसरस्वती विप्राचा अभिप्राय हेत. चित्ते करुणिया केला शांत, रेवणनाथ गेला असे. तरी आता पुढे श्रोती, परिसावे आव्हाना ग्रंथार्थी. रेवणनाथ कैलास प्रती, कैलासद्वारी प्रकटला. दिसे जैसा भास्कर, की उदय पावला रोहिणीवर. की सहस्त्र चपलांचा एक भार, अंग कांती मिरवितसे. ऐसा महाराज तेजपुंज, ग्रामद्वारी येता भोज. तव ते शिवगण विजय ध्वज, रक्षणास्ती द्वारात. त्यांनी पाहुनी योगमूर्ती, हटकोनी उभा केला शिती. म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती, जाता कोठे महाराजा. हेरू म्हणे रेवणनाथ, नाम असे या देहाते. विजय करणी भेहो भेटीते, आम्हा जाणे आहे की. हेरू म्हणते कवन कार्य, आम्हा लागी शीघ्र सांगावे. नाथ म्हणे विप्रतनय, सत्य चोरीला शिवाने. तरी तयासी शिक्षा करून, घेऊन जाईन विप्रनंदन. ऐसे एकता शिवगण, परमचित्ती शोभले. म्हणती बाबा बोलशी वचन, यात आम्हासी आले समजोन. तुमचा गुरु गंधर्व जाण, आम्हा लागी वाटतो. परिगंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहार. तरी तो तेथेच करावा आदर, फिर माघारा येथून. ऐसे बोलती शिवगण त्यासी, परम कोप चढला त्याचे मानसी. म्हणे गुरु गंधर्ववंशी, तरी तुम्हा दावितो. अरे तुम्ही गंधर्वासमान, फिरो नकारानुरान. ऐसे म्हणून करे भक्तिबंधन. भस्म चिमटी कवळली, स्पर्श अस्त्र जपोने होटी. फेकिता झाला भस्म चिमटी, तेने द्वारपाळ महिपाटी. खेळून या राहिले 1,300 गण महिते केले व्यक्त. उचलू जाता सोपंदाते, महिपदाते सोडूनी. पद महिपासूनी कदा न सुटती, म्हणून हस्त धरुणी काढू जाती. तेने महिते व्यक्त होती, उभय हस्त गणांचे. ऐसे 1,300 ओनवे केले मही व्यक्त. मग सर्वालागी बोलेनाथ, कोण गंधर्व सांगारे. ऐसे विपरीत करणी प्रविष्ट होता शिवगणी. हा वृत्तांत सकळ शिवभुवनी. शिवालागी समजला कैलासवासी शिवाचे गण. त्यांनी विपर्यास पाहून, परम भयभीत चित्ती होऊन शिवालागी दर्शवती. उभे राहुनी शिवा निकट, म्हणती महाराजा निळकंठा. एक मानव सुबट ग्रामद्वारी पातला आहे. तेने 1,300 द्वारगण केले महिव्यक्त. कर चरण दोन्ही ओनवे समस्त, आरंभळती महाराजा. ऐसे कोणी शिवे मात, कल्पांत भैरवा अज्ञापित. म्हणे कोण आला येत, शिक्षा त्या ते कारे. ऐसे एकता शिववचन, अष्टही भैरव पळे यज्ञ. सवे घेऊन शतकोटी गण, ग्रामद्वारी पातले. तव ते 1,300 भैरवी पाहिले महिव्यक्त. मग परम कोपोनी पिनाकहात, शर भया योजितसे. ते नाथे चपळपणी पाहून, पुन्हा शस्त्रास्त्रांचे संधान. तीव्र कल्पोनी शतकोटी गण, तयांसी तेत खेळिले. अष्टभैरव प्रताप पदर्प, कदा न गिनती अस्त्र प्रताप. टणत कारुणी शरचाप, तीव्र अस्त्रे योजिती. एक योजिती वातास्त्र प्रबळ, एक योजिती प्रळयानळ. की नागास्त्र परमविशाळ, विषधारा योजिले. एकी धुमास्त्र योजिले कठीण, एकी वासव शक्ती केली निर्माण. एकी ब्रह्मास्त्र शापवचन, शापादपी योजिले ते. एके वज्रास्त्र योजिले सबळ, जे सकळ अस्त्रा असे अतुळ. वीरभैरव तो साधनी चपळ, विभक्त अस्त्र निर्मितसे. ऐसी योजुनी सहायक मुष्टी, शर सोडिते झाले जेटी. मग अष्टास्त्रांत्रे प्रतापकोटी, अंबराते मिरविले. ते पाहुनिया रेवणनाथे, भस्म चिमिटी कवळुनी हाते. एकदाची उत्तीर्ण अष्टअस्त्रांत्रे, मुखे करुणी जपिनला.
वातास्त्रावरी पर्वतास्त्र, अग्निअस्त्रावरी जलदास्त्र, नागास्त्रावरी खगेशास्त्र, या परी तो जल्पत असे. धूम्रास्त्रावरी आदित्यनामे, वासवशक्ती ते काळिकानिर्मी, शापादपि ब्रह्माखानी, स्तवन अस्त्रे त्याओपी, वज्रास्त्रे शक्रास्त्रे जपून, विभकास्त्र केले निर्माण, मोहन अष्टस्त्रांचे निवारण, एकाची वचने केले ते. असो अष्टस्त्रे जाऊन, नाहीसे केले अंबरांत जाण, परी अष्टस्त्रे उकलून, भैरवामरी पडिलिया, तेने अष्टभैरव झाले जर्जर, शिवालागी सांगती हेर. हे महाराज उमावर, भैरवशीन झाले ते कोणी शिवचित्ती, सिद्ध गोसूत केला निगुती, आव्हानोनी रोहिणीपती, त्रिशूळ हाती मिरवला, चक्र खड्ग शरसायक अंकुश आणि डमरू देख, शंख नर कपाळ हस्ती एक, नंदी वागदोर मिरवितसे, ऐसे या परिभूषण, कामांतक तो शस्त्र संजोन, परम संतापे उभा राहून, बहु तोरे धावला, ते पाहुनी रेवन्नाथ चित्ती, म्हणे युद्ध कासया बहुत, एकाची अस्त्रे अप्रतापवंत, शिवालागी करावे जल्पोनी अस्त्र वाताकर्षण, फेकोनी देते भस्म जल्पुन, ते प्रविष्ट होता तीव्रपण, शिवश्वास आकर्षला, तेने करुणे उमास्वामी, विकळ झाला नंदीवरुणी, धीर न धरवे मही लागुनी, उलथोनी या पळीला, परम झाला गात्री विकळ, शस्त्रे मुठींची सुटली सकळ, मुखी रुधिर लोटले तुंबळ, सरिता पाठी मिरविले, अष्टभैरव अष्टशस्त्रे करुणी, तेही पडले जर्जर होऊनी, तीव्र प्रहारे मूर्छा येऊन, महीवरती मिरविती, सकळ पडले शुद्धीरहित, अष्टशस्त्रे ती झाली गुप्त, परिगंधवी सकळ वृत्तांत, युद्ध पाहता समजला, मग ते परम तांतडी करुण, विष्णुसिही जाणविती खून, परम अवस्थेसी ऐकून, कमलापती धाविनला, मनोवेगा ते मागे टाकून, शीघ्र पातला रमारमण, नाथा सन्मुख निकट येऊन, हृदयी प्रीतीने कवळीतसे, हृदयी कवळुनी योगमूर्ती, मने महाराजा तपपती, कवने कारण विक्षेप चित्ती, कोप नळ पेटला, एरे मने पंकजाक्ष, मी सरस्वती विप्राच्या ग्रही प्रत्यक्ष, असता शिवे धाडुनी यक्ष, पुत्र त्यांच्या मारिला, तरी त्या अभिप्राय करून, आता गेहीन शिवाचा प्राण, उपरी संजीवनी अस्त्रे करून, बाळ उठविन तयाचे, ना तरी रक्षिणे असेल प्राण, तरी सप्त बाळे त्या आणून, येथे ऐसे नाथ बोले वचन, विष्णू त्या ते बोलत असे, म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीवदशा व्यक्त, तरी सप्तही जीवे तुम्हाते, हस्तगत करीतो मी, जीवदशा तुम्ही करिता अर्पण, पुढे देह तुम्ही करा निर्माण, ऐसे नाते ऐकुनी वचन, अवश्य म्हणे तयांती, मग वाता प्रेरकास्त्र जपुनी, सावध केला शूळपाणी, उपरी विभक्त अस्त्र जपुनी, गण सोडविले सकळिक, स्थिती मंत्र सुखवास, सगन अष्टभैरवा लाविले भस्म, तेही झाले सुखरूपपूर्ण, अस्त्र प्रहारा वेगळे, मग सकळ सावध होऊन प्रीती, नमिते झाले योगपती, मग सप्त जीवदशा देऊनी हाती, बोळविला महाराजा व्यानास्त्रमुखी जपून, मही उतरला तपोधन, शीघ्र विप्रग्रामी येऊन, सरस्वती विप्रा सांगतसे, म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी, मेनासम समग्र, ऐसे एकता सरस्वती विप्र, उखळी पुत्र वाहिला, कुटुनी केला मेनासमान, मग समग्र भाग दिला आणून, मग तयाचे यथाविभाग करून, सप्त पुतळे बनवले, सिद्ध पुतळे झाली यावर, संजीवनी प्रयोग वागोत्तर, तेने सजीव झाले समग्र, जीवदशा प्रकोटुनी प्रगटती, अट्टहास्य करुण, रुदन करीती सप्तही नंदन, मग सरस्वती कांतेसी ओपुन, म्हणे पाळन करी यांचे, मग द्वादश दिवसा पालकी घालून, सप्तपुत्रांचे ठेविले नाम, सारंगी नाथ द्वितीय कारण, जोगिबा नाम ठेविले, तृतीय बाळक निजानंद दीनानाथ, नयननाथ मिरविला चतुर्थ, यदुनाथ नामी पंचम समर्थ,
षट निरंजन नामी मिरवला. सातवा महापुरुष गहिनीनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात. पुढे 12 वर्षे रेवणनाथ अनुग्रहित केले ते. मग त्या सप्त शिष्यांकारण सिद्ध केले. विद्या ओपून जगी मिरविले सिद्ध म्हणून 84 सिद्धांतापै. मग तेथेच राहून योगपती सेवा घेतसे साता हाती. असो रेवणनाथ विटे प्रांती अद्यापपर्यंत नांदतसे. असो ऐसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठन. बाळ मृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. बाळे होऊनी दोषे मरती तिने सुस्नात होऊनी कथेप्रती. मग बाळे तियेंचे चेवली न जाती. हे गोरक्ष बोलिला जानपा तरी ऐशी दोष निवारण. कथा ऐकावी कामिकाने या उपरी वटसिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी. पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर्य ग्रहाती पडले खचून. सर्पिणी मस्तके अकस्मात येऊन आदळले ते समयी. मौळदंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात. चित्ती म्हणे भक्ष मही ते पडले आहे सुढाळ. मग ते उचलोनी आनन पोटी साठविती झाली आपुले पोटी. परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला. राहिला परी अस्तिकासी समजूनी आले अंतरासी की ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले. तयवेळी झाले परी महासिद्ध. उदरा येईल अवतार प्रसिद्ध. जो नवांतील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो. ऐसे जाणुनी अस्तिकमुनी पाहता झाला तक्षकनंदिनी. समीपती ते पाचारुणी बोलता झाला महाराजा. म्हणे मायावू एक वचन तव तो भोग नव्हे दुर्बळवान. तुझ उदरी नारायण अविर्होत्र येतो गे. परी हे तू ते सांगावया कारण. पुढे आहे दुर्घट विघ्न. जनमेजय राज्याने सर्पसत्र मांडिलेसी. सकळ ऋषींचा घेऊनी मेळ. मखकुंडी ठेविला प्रळयानळ. सर्प समिधा यजुनी सबळ. ऋषी मंत्र आव्हानिती तरी माया ओ सांगो किती. बहु फण्यांची होईल आहुती ते अवगमोनी माझी या चित्ती. तुझ पाशी पातलो तरी आता गर्भभरणी. सो देहा ते बैसा आच्छादुनी एरी म्हणे कवनास्थानी. राहुल पुनी महाराजा ऐसे बोलता वागोत्तर. तो समीप देखला वट तरुवर. तोही जुनाट काष्ट पोखर महीवर मिरवितसे. ते पाहुनिया अस्तिकमुनी म्हणे माये ओ तक्षक नंदिनी. या वट पोखरांत संचरुनी प्राण आपुला रक्षिपै. मग तक्षकात्मज बाळा रिगती झाली वटस्थळा. काष्ट पोखरी तपो वेल्हाळा गरोदर्पण भोगितसी. परी आस्तिके अचळ वज्रप्रयोगी सिंचला तरु अंबुभागी. अचळ करुणी तरु वेंगी हस्तिनापुरी चालला. जाऊनी मखमंडपात भेटुनी सकळ ऋषीं ते. गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदला तयांसी. म्हणे ब्रह्मवीर्य सनाथवंत ते उदरी आहे नेमस्त. तरी तो वटसिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराजा. ऐसे सांगतसे वर्तमान जो नावातील अविर्होत्र नारायण. सर्पमंत्री आपण योजून तयासी पय. ऐसे साकल्य वर्तमान ऐकुनी ऋषी तुकवीत मान. आपुले हृदयी शोध करून अवश्य म्हणती तयांते. मग तक्षकात्मज नाम पद्मिनी मंत्रप्रयोगी देती सोडुनी. एरीकडे उरगी गर्भिणी 9 मासा ते पुरिलेसी. तिकडे सर्प सत्र झाले समाप्त. इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होऊनी उदित प्रसूत झाली पद्मिनी. असो वट वृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत. अविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचरला. दिवसे दिवस अंडात वाढी लागलेसे जीववंत. देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते. मग त्यात तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंत. निढळवाणी कोणी त्याते रक्षणाते नसेचे. जैसे जळांतील जळ मासोळी उड्डाण घेता पडे वेगळी. मग ती अत्यंत चित्ती तळमळी. तैसे झाले बाळका अट्टाहासे करीतेसे रुदन. तै पातला शुची ब्राह्मण गौड जाती
अथर्वन वेदभूषणी मिरवितसे कोशाधर्म तयांचे नाम आचारशील विद्यावन सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्वेद जाणता तो अपर सूर्य तो सर्वज्ञानमूर्ती परी दरिद्र प्रारब्ध गती तेने करुण संसार शिती परमचित्ती विठला विठला परी पत्रावळी करण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी इच्छुन तया निकटी पातला निकट येता तया तरु तळवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकुनी चहूंकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना मनांत होय साशंकित मने बाळ रुदन कोटे होत स्वर्गीचे सुरवर त्याते पाहत बोलते झाले तयांते म्हणती कोश धर्मा सुशिळा एक या वट तरुण आहे बाळक तरी त्या मांदुसा तू पाईक दृष्टिगोचर नव्हेसे तरी प्रज्ञावंता एक वचन तू ते मांदूस काढून आपल्या ग्रहासी ते नेऊन संगोपान करी तयांचे तव घरी येता ते बालक सुदैव दशेचा उगवेल अर्क मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा जैसे परिअंग संगे करुण लोह जाती होय सुवर्ण मग षडगुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पडेना कळीमा तेवी तू बाळ ग्रही नेता सकळ हरेल वेथा दरिद्रता बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता अविर्होत्र नारायण तो ऐसे बोलुनी साचोकार सुरवरी पाठविला एक शर तेने तरु तो महीवर खंडुनिया पडेला तरी तरु खंड होता त्वरित तो कोश धर्म बाळ देखत बालार्क किरणी तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर मग सकळी घेऊन कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे देखताची पद पद्मा सकळी जोडुनी करयुग्मा नमोनिया योग सद्या कोश धर्मा बोलती ते म्हणती महाराजा सौभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पावून त्या नागवटी नाथ मिरवेल योग्यांचा ऐसे करणी झाली येत म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता महिंते हेची नाव पाचारा ऐसे ऐकुनी कोशधर्म बाळ उचलिले अते प्रेमे परम आनंदे आपुले धाम सेवोनी कांते प्रती बोलतसे तव ती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशील मही धैर्य औदार्य सत्वपदी पदवी लोका माझी दावी तसे बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता तव ते दृष्टी गोचर करिता बाळ आकर्षम दिसतसे मग हसुनी बोले कोशधर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमा आणिले जे मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यमपिता झाला आहे की ईश्वरे सृष्टी पाहे तुझा चंद्र निर्मिला की विदुल्यता सकळ लाजिरवान की मेघा परतील लपवो स्वरूपानन म्हणून ईश्वरे तेज हरुण तुम्हा हाती दिदले की नक्षत्रांचा अपार मेळा नावडे ईश्वरा पृथक कपाळा म्हणून हे समुच्चय करणी गोळा तुम्हा लागी ओपिले ऐसे म्हणून स्नेहभरित बाळ उचलणी हृदय लावित मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदला कांते ते सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्यासी ऐकून परम पावनी समाधान पालखा घालून हलवीत हृदय कवटाळिता बाळ पयाने दाटले कोचमंडळ पान्हावनी बाळ मुख कमळ पयोधराग्री प्रेरितसे मग ते बाळ घोटीत शिर जठराग्नीचा दाहक उभार शांत ओनी शांतीपर बाळ मिरवे देहस्थ अतिलालने स्नेहभरित मार्जन नाहोनी घातला पालखांत नाम ठेविले वटसिद्धनाथ होव्या मंगळ गातसे मग दिवसेंदिवस राहणी घन सिंचन करी मोह संजीवनी सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवा कर फळदावी भक्तीपर
परी तीक्ष्ण कटू व्यवहार स्वप्ना माझी दिसेना, जैसा तामारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी, की कामधेनूचे कांसे ठाई शुधा नळे पिडियेला, तेवी सुरादेवीचे अंतकरण कदा न दर्शवी भिन्न दर्शन, परम मोही गेली वेष्टुन पाषाण जेवी शेवाळी, असो ऐसे सुखस्थित बाळ लोटले दिवसभर सप्त ऋषी कोशसूत मौजी वंदना मिरवला, या उपरांती एके दिवशी सोडून या क्षेत्रकाशी नागनाथ सहज खेळावयासी भागीरथी ते पातला, टळटळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडतसे मनोहर अर्क जेवी दुसरा, तो तेची समयी अकस्मात येता झाला, अत्रिसूत येताची दृष्टी येता स्थित बाळावरी गेलीसी, तो बाळ तेजस्वी अर्कनेती खेळता आहे सोगती, बहु मुले बैसुनी पंगती लटकेची अन्न वाटीतसे, मुले गड्या गड्या म्हणून दहलो म्हणती सेवूनी अन्न, आता पुरे वाढू नको आम्हासी, परी तो तयांसे आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत, न घे त्याची विनंती करत रसाळ वाणी करून या, ते पाहून या अनुसयासूत पाहुणी म्हणे हास्य करीत चित्ती म्हणे लटक्या अण्णा, ते मुले धालो म्हणताती तरी आता आपण संचरून मुला लागी द्यावे अन्न, मग प्रत्यक्ष बाळतून धरून तया माझी संचरला, बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतीत झाला तुम्हा कारणे, अन्न मागतो उदार कारणे तृप्त त्या ते करावे, तवती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसून म्हणती आमुचे मंडळात कोण आला असे त्या खेळावया, कोणी दाटुनी पुढे येती कोणी सेला उगारिती, कोणी पाषाण घेती हाती जातोसी की मारू तुझ, ऐसी मुले दाविती चिन्ह, ते श्री नागनाथे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वारिता झाला स्वहस्ते म्हणे गडे हो एका वचन आपण बैसलो सेवू अन्न, त्यात अतीत आला जाण त्यासी दौडू नये की, पहा आपुले घरी सांगे पिता विनमुख कोणी न व्हा तिता, तैसेच आपण भिक्षुक मागता आला आहे समयासी, काढून अंगावरील चिर अंग पुसितसे आपुले करी, गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतसे, तरी अतिथींचे करुणी पूजन पोटभरी घालावे अन्न, प्रत्यक्ष नात करी धरून बाळे अंगणी बैसविला, लटकेची कल्पनेच करून जीवन तया अतिता घालिता स्नान, हस्तपादावरी फिरवून करीती शालन अंगाचे, लटके मनांचे करुणी सुमन हार गुंपला कल्पने करून, तो अतितांचे गळा घालून लटका धूप दाविती, भावपूर्वक लावूनी नयन ऐक्य करीती पंचप्राण, परी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करीती अतिथींची, मग लटकेंची पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणूनी वाढीती अन्न, मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिथींची, नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न, वारंवार नमस्कार करून आणि वाढू म्हणता ती ऐसे आदराचे चांगुलपण पाहुनी अत्रिनंदन, चित्ती म्हणे प्रज्ञावंत बाळ सुशीळ आहे हा, उदार बुद्धी तृप्ती करून वर्तत आहे दातृत्वपणे हे, तो पूर्वीची योगसृष्टी करून योग्या वाचुनी घडेना, सुशब्द आणि विवेक शांती विचरे जयाचे देहाप्रती, जरी पूर्वीचा योगभ्रष्ट गती योग्या वाचुनी घडेना, स्नान आणि हरणी स्थिती याच अर्थवान बहुत युक्ती, तरी पूर्वीची योगश्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना, उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वाप्रती, दुःख न देणे पराप्रंती हे योग्य वाचुने घडेना, ऐसे चित्ती अवगुण शोधी तयाचा पूर्वजन्म, तो अवीर होत्र नारायण निज मानसी भासला, मग कृपा सिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयांच्या हाती, जे जे वदे वाणी निश्चिती ते ते पदार्थ मिरवावे, मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनात, समीप बोलावणे त्या ते हस्त धरी तयाचा, उपरी कोणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते, परी तू न सेवी सिद्धी अण्णा ते कदा काळी बाळकारे, नात आग्रही त्या वाडीत तरी ते पात्र मिरवी अति अद्भुत
ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरती, मग ती बाळे अज्ञानपणे साचोकारी करीती भोजन, ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळता ती, सोनाम सांगुनी अत्रिनंदन चालता झाला पुसोनी नाम, एरीकडे पंक्ती बैसून भोजन खेळ खेळती, आपुलाले ग्रही जाऊन सेविते काही किंचित अन्न, ते चाटी बोटी करून अन्न नासती विखरती ते, येथ यथेष्ट इच्छेसमान सर्व पदार्थ षड्रासान्न, मग ते ग्रहीचे कदन तुच्छपणी वाटले त्या, जे ब्रह्मरूप रसाते धाले, आप पर सकळ विसरले, माया द्वैत कांचेसी बैसले, लाळ घोटीत सेवावया की हाटकत गट जडावासी, नवरत्न कोंदन त्या भूषणासी, ते काय करुणी चमण्यासी, स्पर्शित होतील चित्तांत की सुरंगरंगी धाम मंचकी, कुसुम गंधागरू सेविता थोर की, तो तेजुनी दुर्गंध लोक गल्ली माझी पडेल की, तन्ना या मुले सकळ सेविती षड्रासन्ना ते अमळ, तया ग्रहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना, मग ते तयांचे तातमात ग्रही मुलांसी पुसती यथार्थ, तेही वदती प्राजळवंत षड्रस खेळ अन्नाचा म्हणती, तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन्न कांजीपणी, आम्ही नित्य सुर नदीवर जाऊन षड्रस अन्न सेवितो, तव ते असत्य मानुनी चित्ती, गुप्त वेशे दुरुनी पाहती, सरिता तिरी वैसुनी पंक्ती, नागनाथ वाढी तसे, मग ती चर्चा सर्वांग्रही प्रकट झाली सर्वदेही, मग कोश धर्माशी सर्वही सुचवती अर्थाते, म्हणती विप्रात वनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन, अपार पंक्ती वैसून षड्रासान्न वाढी तसे, आम्ही प्रत्यक्ष पाहुणी दृष्टी, बोलतो तू ते वाघोटी, पात्रे विन उभय करपुटी, इच्छान्न वाढी तसे, नेनो कैश करीतो गती, उगला हात ठेवितो शिती, पदार्थ विवरणा वाचे प्रती, होता पदार्थ मिरवत, ऐसे कुणी कोशधर्म आठवी केले सुरवरांचे वचन, की पुढे पाहुणी सिद्ध कर्म सिद्धनामे मिरवेल हा, ऐसी खून जाणुनी चित्ती मने आश्चर्य दावी लोकांप्रती, ऐसे कोणसही यशिती घडून येत नसे की, धिक्कार करून या तयांचा बाळविकारी असत्यवाचा, एके दिवशी हस्तसुताचा धरुणी बैसवी अंकासनी, घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्तेवदन, म्हणे बाळ रे मुलांकारणे भोजन घालीसी कैसे तू, ऐसे पुसता कोडे करून तोही दाटला स्नेह करून, तातासी म्हणे तुझ भोजन, तैसेची घालितो आता मी, अंकीहून तात्काळ उठून शिती हस्त ठेवी पात्र, म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न, कोशधर्म पाहतसे उपरी बहुधा प्रत्यक्षपणी, तव ते पदार्थ दिसती नैनी, खाद्य उपजले हे पाहुनी मनी आश्चर्य मानिले, मग मान तुकावनी कोशधर्म, म्हणे बाळा होते कैसे कर्म, प्रसन्न झाले त्यांचे नाम, मज लागी सांगावे यावरी, म्हणे ताता एक आमुचे खेळी आले बालक, तेने सांगितले कौतुक, ते तुझ प्रती सांगतो, तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकून, मवळी हस्त ठेवून वाढावया लाविले, परी ते पोर आमुचे मेळी, सहजरीती आले खेळी, परी त्या पोरी करुणी रळी वारिले म्या सकळांते, उपरी मी त्या मुलांकारणे तोषविले मोठ्या गौरवाने, जैसे तुम्ही अतिथी कारणे गौरवितांसा महाराजा, लटक मटक स्नान भोजन सारुणी तयांचे पूजले चरण, नमस्कारुने ते देखून बोळविला महाराज, ऐसे ऐकुने कोशधर्म आल्या अतिता धरुणी नेम, बाळ हाती अतिथी पूजा करून तुष्ट चित्ती बोळवी, ऐसा पाहुन विप्रनेम, परम संतोषला दत्तात्रय नाम, चित्तिमये मार्ग सुगम बाळा लागी लादला, तेने करून सकळ क्षेत्रात कीर्ती वाढविली असंभवित, महासिद्ध नारायणनाथ कित्तिकांनी आराधिला, मग शतानुशत सहस्त्र पंक्ती षडस्रान्न सेवनी जाती, बहुतांची कार्यसिद्धी होती, कनकधन वसना पावती ते, मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वाणी ते,
जनप्रसिद्ध पंचविषया संतोषिने इच्छिले कामा फळतसे. मग अंगी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण. एके दिवशी ब्रह्मानंदन ताता जवळी बसला. तातासी म्हणे महाराज मम हाते पुरी जगाची चोज. तरी कवने आरती जगाचे काज कवने आरते फळतसे. दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणी भेटला आम्हास तरी कोण. वहा पुरुष प्रतापी बळे आगळा. तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी. त्रय देवांचा अवतार भुवनी. सुफळ प्रारब्धे गेला भेटुनी. तुझ लागी पाडसा नागेश म्हणे आता परतोन कैसा भेटेला. त्रिनंदन हे सांगे मज लागून. निवेदन करी महाराजा या उपरी बोले कोशधर्म बाळा. तयाची भेटी दुर्गम तू एके ठाई नसे नेम. अनेक क्षेत्री हिंडतसे कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र. मातापूर ऐसे हिंडता अनेक क्षेत्रे कोटे पाहसी पाडसा. परी प्रारब्धे योगे करुणी भेटतसे. दत्तात्रेय मुनी यत्न केल्या भेटी लागुने. आतुडेना बाळका जैसा कल्पतरू चिंतामणी. निधी परी सग लावण्या आणि बा रे नातुडे यत्ने करुणी. अवचटपणी मिळविते तेची रेती अत्रिनंदन प्राप्त नव्हे यत्ने करून. ऐसे सांगुनी कोशधर्म बाहेर गेला कार्यासी. एरेकडे नागनाथ हृदय आपले विचारित की ऐसा रवी सनातवंत निज दृष्टीने पाहावा. परी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊनी शोधावे. कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री तेथे शोधावे. मग पुसुनी मातीशी निघता झाला मधु मुनी शोधासी. मातापुरादी पांचाळेश्वरासी पाहू पातला कोल्हापुरी. क्षेत्र कोल्हापुरी संचारण पुसता होय जनाकारणे की येथे तो अत्रिनंदन कोणे ठाई राहतसे. ऐसे एकूणी लोक हस्ती वेड लागले तू ते म्हणती अवधूत येतेसे क्षेत्राप्रती. तो कोणा प्रकट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागून. ऐसे जनांचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देतसे. म्हणे येते भिक्षेकारणी येत आहे अत्रिनंदन. तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की. एर म्हणती त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुरासी. या व्यतिरिक्त अन्न क्षेत्रासी अन्न न सेवी मागुनी. अन्य क्षेत्री तया अन्न चित्ती न वाटे सुडाळपण. या सम कैसे ग्राम आन पुण्यक्षेत्र हे असे. ऐसे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्न अन्य तरी उपवास करी अत्रिनंदन. परी अन्य क्षेत्री सेविना. अरे या गावींचे शाकपत्र मानित आहे परम पवित्र. परी अन्य गावींचे पक्वान्न स्वतंत्र. विटाळ परी मानितसे. जैसे एक पत्नी नरा कुरूप असेल जरी दोरा. तरी तीच भोगी व्यभिचारा. लावण्य लतिका कळिना की विप्रकरींचे कदन्न. सोडुनी शूद्राचे शूद्रस अन्न. सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवता नवरीत. देवी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम. ऐसे त्या जनांचे बोल ऐकून विचार करी मगनात. चित्ती म्हणे करुणी पाकाग्नी. ग्रामात पेटू न द्यावा अग्नी. सकळ क्षेत्रा भोजन घालुनी पाठवावे ग्रही. मग तो स्वामी येता भिक्षेसी कोटुनी अन्न वाढिती त्यासी. मग सहजची कीर्तीसी आपणापासी येईल परिसिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून. हेची ओळखी जाणून कोण पाय वंदावे तयांचे. आणिक माझे विचारुनी नाम गेला आहे योगद्रुम. तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकून. आणि मजही गेला सांगून जाण की सेवू नको सिद्धान्न. अन्निकांते घाली भोजन तुष्ट करी शुद्धार्थी. ऐसे सांगून गेला मात तो सेविनार नाही सिद्धांना. ते ऐसा उपाय योजनी चित्तांत लक्ष्मी देवळी संचारला. भेटूनी पुजारी असे ओरी एक राहावयासी. मागुनी घेते अतिप्रीतीसे. बंदोबस्ती नेटकी परी तो पुजारी भक्तिवान. अतिपूजना करून नित्य पंक्तीसी घेऊन भोजनांती सारितसे. ऐसे लोटता काही दिवस पाचारुनी पुजारस म्हणे माझे आहे मानस ग्राम भोजन घालावे. परी तुम्ही साह्य होऊनी माते. खटपटी सहसारा विकृत तव तो हसुनी बोले त्या ते फार बरे आहे जी. आम्ही खटपट करू सगन परी तुम्हापाशी कोठे अन्न. उगेच कैसे ग्रामभोजन सबळ सामर्थ्य असावे. नाथ म्हणे एका वचन सर्व सामग्री ठेविली करून. परी खटपटीची अंगवन कराकारी सिद्ध हे. मग तो अवश्य म्हणून त्या ते बोले आमचे काय जाते. पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी. ऐसे बोलून नाथा ते
पुजारी गेला सो कार्य तेरीकडे वरती काय करी महाराजा. कोरडे अन्नाचे घेऊन नाम शेतीसी ठेवून कर पदम. तो कनक राशी पर्वतासमान तया ठाई वैसल्या. ऐशा परी अपार राशी निर्मित्या झाल्या सोगनेसी. घृत स्नेहादी साठवनासी ओवरी माझी विराज जवित. मग येऊनी पुजाऱ्यासी सदनी आणिला करी कवळोनी. ओरी माझी शीघ्रगती नेऊनी सिद्धाश्रम दाविला. यावरी आता पुढे अन्न छत्रीचे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची. तरी ती कथा सुधारस पुढे सेवा श्रवण दोरास. धुंडी सूत मालू सुरस हरिकृपे सांगेल की सोस्ती. श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिशोध भाविक चतुर षट त्रिशतीतमाध्याय गोडहा. अध्याय 36 ओव्या 238. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्ती कथा सार अध्याय 36 समाप्त झाला.